नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लास शिकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लहान मुलीचं ब्लाऊज शिकणार आहोत. 8 ते 10 वर्षाची म्हणजे 10 वर्षापर्यंतच्या म्हणजे 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीचं मापाचं ब्लाऊज आहे. आणि हे आपण बेबी साडी असते तिच्यावरचं आहे. याची उंची आपण साधारण इथे उंची 11.5 12.5 उंची म्हणजे 11.5 उंची होती. 11.5 उंची घेतलेली आहे आणि त्या मापाचं आपल्याला हे ब्लाऊज शिवायचं आहे. आपण आता इथे उंची घेतलेली आहे. त्याचं शोल्डर जे आहे ते 4 इंच घेतलेलं आहे. लहान मुलींचं 10 वर्षापर्यंतच्या मुलींचं शोल्डर जे आहे ते 4च इंच घ्यायचं आहे. मोंडा हा 5 इंच घेतला आहे आणि छाती तिची 22 असल्यामुळे इथे म्हणजे आपण 5.5-6 असं घेतलेलं आहे आणि पूर्ण हे 8.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि मागचा मोंडा. तर लहान मुलींच्या मापामध्ये काही खूप घ्यायचं नाही राहत. ते साधारण खूप काही त्यांचं छातीचा 1/4 आणि 1/2 इंच मिळवलं तरी चालतं. पण मी हे थोडं मार्जिंगसाठी 1.5 इंच मिळवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने घडीचं कापड घेतलं होतं आणि ह्या ठिकाणी आपण 1 इंचावर इथे आणि इथे गळा जो आहे तर आपण इथे 5 इंचाचा गळा घेतला आहे. अशा पद्धतीने हा छोटंसं गळा, पुढचा गळा आणि खालचा गळा मी आखलेला नाही आहे, मागचा गळा आखलेला नाही आहे. तर पुढच्या हुकांचं ब्लाऊज आपल्याला हे शिवायचं आहे. अशा पद्धतीने आपण बघा या ठिकाणी गळा कट केलेला आहे. बघा हा गळा कट करत आहोत. पुढचा गळा आपण हा छोटा कट केला आहे. हा पुढचा भाग झालेला आहे. या ठिकाणी आपण एकसारखं करून घेणार आहोत या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हा पुढचा भाग झालेला आहे आणि मागचा पूर्ण छोटंसं ब्लाऊज आहे. पूर्ण बघा कसं शिवायचं असतं. लहान मुलींचं ब्लाऊज त्याला किती टक्स घ्यायचे असतात आणि हे ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने बघा या ठिकाणी आपण इथे तर तुम्हाला म्हटलीच की लहान मुलींना शोल्डर हे 4.5 इंच घ्यायचं असतं आणि मोंढा 5 इंच. अशा पद्धतीने आपण हे मागचा पुढचा भाग कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी हे अस्तरसुद्धा कट केलेलं आहे. अस्तर कट करून घेतलं आणि त्याच्यावरून हे जे आहे ब्लाऊजचं जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. आपण सगळ्यात आधी खाली टीप मारून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे टीप मारून घेणार आहोत. गळ्याला पण त्याच पद्धतीने टिपा मारून घेणार आहोत आणि उलटं करणार आहोत. त्याला कव्हर शिलाई टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे गळ्याची पण आता एक टीप मारून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. मागचे व्हिडिओ टाकलेले आहे ते 28-30 छातीचा शोल्डर किती घ्यावं आणि मोंढा किती घ्यावा, गळे उतरू नये म्हणून यांच्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण दोघं गळ्याला आणि खालच्या साईडला टिपा मारून घेतल्या आणि उलटं करून घेतलेलं आहे. त्याच्यावर आता आपल्याला डाब टिपा टाकून घ्यायच्या आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे गळ्याचं हे झालेलं आहे. मध्ये कट मारल्यामुळे तो गळा आकार त्याचं फिनिशिंगमध्ये काम होतं आणि हे लहान मुलींचं असल्यामुळे जास्त काही त्याला पायपिंग वगैरेच्या भानगडीत पडलेलो नाही आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला मी हे शिवून दाखवत आहे. हे बघा या ठिकाणी आता आपण इथे एक शिलाई मारून घेणार आहोत. दाब शिलाई एक मारून घेणार आहोत थोडंसं अंतर सोडून. अशा पद्धतीने आपण इथे मागचा भाग तयार झालेला आहे आपला आणि मागच्या भागाला आपण जसे ब्लाऊजला टक्स घेतो त्याच पद्धतीने मागच्या भागाला आपण टक्स घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण जसे ब्लाऊजला टक्स घेतो तसेच टक्स घेणार आहोत आणि पुढच्या भागाला किती लहान मुलींच्या याला किती टक्स घ्यायचे ते बघा अगदी व्हिडिओमध्ये एकदम पूर्ण डिटेल माहिती मी सांगणार आहे. या ठिकाणी परत आपण दाब शिलाई मारून घेत आहोत. बघा अशा पद्धतीने एक्स्ट्रा भाग होता तो कट करून घेतलेला आहे आपण आणि हा मागचा भाग तयार झालेला आहे. असं छान असा लहान मुलीचं ब्लाऊज साडी आपण तुम्हाला म्हटलीच की मी उंची ही 11.5 आणि त्याच्यात 1 इंच म्हणजे 12.5 उंची घेतलेली आहे. पुढचा भागसुद्धा आपण त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने पुढचा भागसुद्धा आपण पुढच्या भागाला सुद्धा त्याच पद्धतीने गळ्याला टीप मारून घेणार आहोत. अगदी म्हणजे 5 मिनिटात होणारं ब्लाऊज आहे. लहान मुलीचं हे 5 मिनिटात तयार होणारं ब्लाऊज आहे. बघा या ठिकाणी आपण तसंच केलेलं आहे आणि इथे परत आपण आता बघा छान असा गळा तयार झालेला आहे. बघा आता पुढच्या भागाला सुद्धा आपण त्याच पद्धतीने टक्स घेणार आहोत. छोटे छोटे 2 टक्स पुढे घेणार आहोत. लहान मुलींना जास्त काही टक्स घ्यायची गरज राहत नाही, त्यामुळे 2-2 पुढे आणि मागे हे 2-2 टक्स घेत आहोत.
हे मोजून दाखवले बघा, 3.5 ते 4 इंच अंतर घेतलेलं आहे. मध्ये आपण तिथे 2 इंच मध्यापासून अशा पद्धतीने आता आपण इथे हे बघा हे लावून बघत आहेत आणि आपण इथे खांद्याला एक कव्हर शिलाई टाकून घेणार आहोत. मग त्याला आपण दाब शिलाई मारणार आहोत पुढच्या भागाला आणि पुढे हुक करणार आहोत त्या ब्लाऊजला लहान मुलीच्या. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आता शोल्डर जोडून घेणार आहोत कव्हर शिलाई टाकून. आणि इथे आपण बघा अशा पद्धतीने आपण इथे कव्हर शिलाई टाकून आणि शोल्डर जोडून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरून दाब शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा आता आपण हा पुढचा भाग जो आहे तो कट करून घेणार आहोत. तिथे बटन पट्टी लावणार आहोत. पुढचा भाग हा पुढचा गळा हा छोटा घेतलेला आहे आणि त्याला बटन पट्टी लावायची आहे. पण त्याच्यासाठी आता माझ्याकडे 2 छोटे छोटे काठ उरलेले होते आणि त्या काठांमध्ये मी जास्त एवढं काही न करता इथे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला मोजून दाखवत आहे. 7.5 इंचची घडी घेतली आहे. आपल्याला ही 4 इंचची बाही घेतलेली आहे तर ती 3.5 इंच. तर हे 2 ते 2.5 इंच अंतर खाली घेऊन मध्यभागी घेऊन आणि आपण अंदाजे आकार देऊन घेतलेला आहे छोटा. बघा अशा पद्धतीने ही छोटी बाही करून घेतलेली आहे. आपण आता त्या बाहीला कसं आहे चुन्या घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे चुन्या घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण 3 ते 4 मध्यभागी चुन्या घेणार आहोत आणि ही बाही लावून घेणार आहोत. परत एकदा आपण त्याला डबल शिलाई मारून घेतली आहे. बघा अशा पद्धतीने आपण उडती बाहीसारखी लहान मुलींना अशा बाह्या छान दिसतात. अगदी अंदाजाने आपण ती उडती बाही तयार करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा भाग आपण आता इथे कट करून घेणार आहोत आणि कव्हर शिलाई टाकून घेणार आहोत.